नमस्कार मित्रांनो, माझं नाव नेहा देशपांडे. मी एक सायकॉलॉजिस्ट आणि मॅनिफेस्टेशन अँड एनर्जी कोच आहे. आता गेले 10 ते 12 वर्ष मी प्रॅक्टिस करते. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असल्यामुळे मी काउन्सिलिंग सेशन्स घेते आणि मी स्वतः एक सिरियल मॅनिफेस्टर आणि एनर्जी कोच असल्यामुळे म्हणजे मी बऱ्याचशा गोष्टी एनर्जीनी मॅनिफेस्ट केल्यात, बिलीफनी मॅनिफेस्ट केल्यात आणि याबद्दलचेच एक्सपिरियन्सेस शेअर करण्यासाठी हा नवीन चॅनल मी चालू केलाय. आणि लँग्वेजचा मला प्रश्न होता की हिंदी भाषिक बरेच क्लायंट्स आहेत, ते म्हणत होते आप हिंदी में चालू करो. इंग्लिश एक लँग्वेज आहे जी सगळ्यांनाच समजते, पण मराठी आपली जी मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी मी ठरवलं की मराठीतूनच जर का व्हिडिओ केले, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा, एनर्जी मॅनिफेस्टेशन ह्याचे शेकडो व्हिडिओज यूट्यूबवर, गुगलवर तुम्हाला नक्की मिळतील. पण मला तुम्हाला हे दाखवून द्यायचंय की बिलीफ आणि एनर्जी नक्की लावायची कशी, आपले व्हायब्रेशन्स इन्क्रीज करायचे कसे आणि जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळवायची कशी. तर मराठीतनं अगदी मनापासून व्हिडिओज होतात, कारण माझी मातृभाषा असल्यामुळे त्याच्यामधनं सहजरित्या व्हिडिओ बनले जातील. आणि तुम्ही माझ्याबरोबर जर का एक एक व्हिडिओ जसा मी दाखवीन तशी प्रॅक्टिस करत गेलात तर ट्रस्ट मी, तुमच्या रियालिटीत आणि तुमच्या डिझायरमध्ये काहीच फरक राहणार नाही. कारण तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मॅनिफेस्ट करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल. तर बरीच लोक पहिला आपण ते म्हणतो ना, लेट्स टेक द एलिफंट आउट ऑफ द रूम, म्हणजे याबद्दलच्या लोकांच्या नेगेटिव्ह बिलीफ्स. म्हणजे बरीच लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनला क्रिटिसाइज करतात, ते म्हणतात यार फालतू आहे, अंधश्रद्धा आहे, ह्याचा हे काम करत नाही. तर शेवटी सगळं आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंग, आपल्या बिलीफ, आपल्या एनर्जीवरती डिपेंडंट असतं. साध्या डॉक्टरकडे गेलात तुम्ही आणि औषध त्यांना द्यायला सांगितलं, जर तुमची श्रद्धा नसेल तर ते 100 गुणाचं औषध सुद्धा तुम्हाला तुमच्यावर काम नाही करणार. आणि हेच जर तुम्ही एका पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी गेलात, तुम्ही जर मनात म्हणलात की येस या औषधाने मला हे बरं करणार आहे, किंवा त्या डॉक्टरच्या एनर्जीने तुम्ही बरे होणार आहात, तर तुम्ही बरे होता. म्हणजेच काय की युअर बॉडी कॅन हील युअर सेल्फ. एनर्जी कोच असल्यामुळे सुद्धा मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आपण आपल्याला हील करण्याची शक्ती आपल्यामध्ये असते आणि ती कोणीही जनरेट करू शकतं. सो येत्या काही व्हिडिओजमध्ये तेही मी तुम्हाला दाखवून देईन. लुई हे नावाच्या एक बेसिकली शी वॉज अ हीलर किंवा ऑथर. त्यांना स्वतःला कॅन्सर झाला होता आणि तो त्यांनी त्यांच्या इनर पॉवरनी हील केला. त्यांनी बरीचशी पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत आणि मी त्यांना बऱ्याच वर्षांपासून फॉलो करते आणि खूप छान रिझल्ट्स मिळाले ती आयडिओलॉजी वापरून. दुसरं तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे मॅनिफेस्टेशनची गोष्ट. राईट फ्रॉम हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप्स, कोइन्सिडन्सेस, लोकांचे फोन कॉल्स, कुठल्या जुन्या मैत्रिणींना पुन्हा लाईफमध्ये, बऱ्याचशा गोष्टी मी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत. अँड ट्रस्ट मी, इट वर्क्स. तर तुम्ही जर बिलीफ ठेवला तर तुमच्यासाठी नक्की लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन काम करेल. तर आपण एक एक व्हिडिओतनं एक एक टेक्निक शिकूयात. मेन म्हणजे ना, लोक आता म्हणतात की मी 369 टेक्निक केलं टेस्लाचं, किंवा मी 555 टेक्निक केलं, तर यार फालतूगिरी, काही काम नाही करत. तर ते जर तुम्ही नुसतेच लिहित बसलात, काही बिलीफ नाही ठेवली त्याच्यामध्ये, नुसतंच उगाच लिहित बसलात तर काहीच काम नाही करणार आहे. ते लिहिताना आपल्याला आपले व्हायब्रेशन्स वाढवायचे आणि मग आपल्याला ते असं लिहायचंय जसं की ते रिअलमध्ये झालंय. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. हे पेन आहे, हे आत्ता माझ्याकडे ऑलरेडी आहे, त्यामुळे मी एकदम रिलॅक्स्ड आहे. पण जर मला हे पेन हवं असेल तर मी कशी असेल मनामध्ये, माझ्या मनात सतत त्या पेनचा विचार चालेल. मला माझ्या मनात हे होईल की अरे हे पेन माझ्याकडे आलं तर मी हॅपी होईन, किंवा मला माझं पाहिजे ते लिहिता येईल. ते इतकं स्मूथ जेल पेन आहे की सगळ्या माझ्या डिझायर्स मी पेपरवरती लिहीन. अशा काही गोष्टी जेव्हा मी मनात म्हणते तेव्हा हे पेन आता माझ्याकडे असल्यानंतर काय होतं की मी एकदम रिलॅक्स स्टेटमध्ये जाते. ते ऑलरेडी आहे माझ्याकडे. असंच आपल्याला आपल्या डिझायर्स बरोबर करायचे की जे आपल्याला हवंय ते ऑलरेडी आपल्याकडे आल्यानंतर आपण कसे असणार आहोत, आपली बॉडी लँग्वेज कशी असणार आहे, एनर्जी कशी असणार आहे, आपल्या मनात काय विचार असणार आहेत, आपण किती पॉझिटिव्ह, किती हॅपी आहोत, हेच सगळं म्हणजे एनर्जी आणि व्हायब्रेशन्स इन्क्रीज करणं. ठीक आहे, तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजची आपण एकदम सोपी एक्सपेरिमेंट करणार आहोत. बऱ्याच लोकांनी याच्यात व्हिडिओज केलेत, पण मला माझ्या शब्दात तुम्हाला एकदा पुन्हा सांगायचं होतं. ह्या मेथडला म्हणतात 2 कप मेथड, 2 कप वॉटर टेक्निक म्हणतात, मॅनिफेस्टेशन मेथड म्हणतात, अशी बरीच नावं आहेत.
एक डॉक्टर इमोटो नावाचे सायंटिस्ट होते. त्यांनी पाण्यावरती एक्सपेरिमेंट केला होता. त्यांचं म्हणणं असं आहे की पाण्यामध्ये कॉन्शियसनेस आहे, पाण्यामध्ये एनर्जी आहे, पाण्यामध्ये मेमरी आहे. आपलं शरीर 60% अधिक पाण्याने बनलंय, राईट? सो पाण्याला स्वतःचीच एक मेमरी असते, त्याच्यात एनर्जी असते. आणि त्यांनी एक खूप सुंदर एक्सपेरिमेंट केला होता. तुम्ही वाचू शकता डॉक्टर इमोटोचा एक्सपेरिमेंट. तर आपण करणार काय आहोत, त्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे म्हणजे 2 काचेचे कप, क्लिअर कप. काचेचे नसतील तर प्लास्टिकचे सुद्धा चालतील, पण ते क्लिअर पाहिजेत, नाही त्यातनं आपल्याला दिसलं पाहिजे. 2 रंगांचे पेन. युजली काय करते, काळं पेन आहे ते करंटसाठी घेते आणि ग्रीन पेन. ग्रीन हे खूप छान मनी रिलेटेड किंवा एनर्जीसाठी सुद्धा हे पेन खूप छान असतं. सो हा कलर, ग्रीन कलर हा मनी, वेल्थ, प्रॉस्पेरिटीचा रंग आहे. सो डिझायर्ड रियालिटीसाठी आपल्याला जे हवंय ते हिरव्या पेननी लिहायचंय. त्याच्यानंतर स्टिकी नोट्स किंवा कागदाचे 2 तुकडे लागणार आहेत आणि एका बॉटलमध्ये पाणी लागणार आहे. तर अगदी सोपी एक्सपेरिमेंट आहे, तुम्ही करू शकता ही. आणि मी तर म्हणेन की तुम्ही आज हा व्हिडिओ बघितल्यानंतरच चालू करा. हा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही असं काहीतरी शोधत होतात म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाय. आणि आता आपल्याला करायचंय काय की हा स्टिकी नोटवरती, पहिल्या स्टिकी नोटवरती काळ्या पेनाने लिहायचंय करंट रियालिटी. सो मी इथे वरती लिहिणार आहे करंट रियालिटी आणि मग मी लिहिणार आहे डिझायर्ड रियालिटी. मी ह्याचे फोटो इथे साईडला टाकीन म्हणजे तुम्हाला दिसेल मी एक्झॅक्टली काय लिहिते ते. इथे मी लिहिलंय करंट रियालिटी. सो करंट रियालिटी, आता तुम्हाला सपोज रिलेशनशिप्स तुमचे ब्रोकन असतील, म्हणजे काही अडचणी असतील तुमच्या नात्यांमध्ये, किंवा तुम्हाला एखादा जॉब हवाय, त्याच्यात प्रमोशन हवंय, तुम्हाला XYZ अमाऊंट मॅनिफेस्ट करायची आहे की तुमचं लाईफ त्याच्याने चांगलं होणार आहे, किंवा कुठल्या फ्रेंडचा कॉल हवाय, काहीही असू शकतं. जे तुम्हाला मनापासून हवंय, सगळ्यात पहिलं तुमची जी काही इंटेन्शन आहे ती क्लिअर करा की हे मला हवंय. ती इंटेन्शन 2 मिनिटं डोळे मिटा, त्याच्यावर विचार करा आणि काय तुमची इंटेन्शन आहे ती क्लिअरली ह्याच्यावरती लिहा. ह्याच्यावर लिहू नका, जी इंटेन्शन आहे ती मनात विचार करून ठेवा. आता तुम्हाला 2 मिनिटांनंतर हा विचार करायचा की आत्ताची तुमची प्रेझेंट रियालिटी काय, म्हणजे आत्ताचं तुमचं लाईफ कसं आहे. जे तुम्हाला हवंय आणि जे तुम्ही आहे त्याच्यामध्ये बराच अंतर असणार आहे, करेक्ट? सो करंट रियालिटी काय? आता सपोज तुम्हाला पैसे मॅनिफेस्ट करायचे असतील तर तुम्ही लिहू शकता की आता माझ्या करंट बँक अकाउंटमध्ये सपोज 50,000 रुपये आहेत. तर मी इकडे लिहीन की ₹50,000 इन करंट अकाउंट किंवा इन माय करंट बँक अकाउंट. ओके, हे असं मी क्लिअरली शब्दात लिहिलंय. दिस इज माय करंट रियालिटी. सो हे काढायचं आणि हे मला एका ग्लासवरती इकडे चिकटून टाकायचं. ही झाली तुमची करंट रियालिटी. आता हिरवं पेन घ्यायचंय आपल्याला, कारण आता डिझायर्ड रियालिटी म्हणजे आपल्याला जे हवंय त्याच्याबद्दल लिहायचंय. सो मी आता लिहिणार आहे की सपोज मला 2 लाख रुपये हवेत माझ्या अकाउंटमध्ये. सो इथे वरती मी आता लिहिणार आहे डिझायर्ड स्टेट किंवा रियालिटी, आणि तिथे मी लिहिणार आहे की ₹2 लाख इन माय करंट बँक अकाउंट. आणि आता ही जी स्टिकी नोट आहे ज्याच्यावर मी माझी नंतरची म्हणजे डिझायर्ड स्टेट ऑफ रियालिटी लिहिली आहे, ती मी आता दुसऱ्या ग्लासवरती चिकटवणार आहे. कळलं इथपर्यंत? अगदी सोपं आहे. 2 ग्लासेस घ्यायचे, आपली डिझायर्ड स्टेट, करंट स्टेट अशी करून आपल्याला चिकटवायची. आता आपली जी वॉटर बॉटल आहे त्याच्यामधनं आपल्याला आपण पिऊ शकू इतकं पाणी ह्याच्यामध्ये ओतायचंय. सो हे तुमच्या करंट रियालिटीमध्ये आपण पाणी ओतणार आहोत. हे पाणी आता ह्याच्यात ओतलंय. आता तुम्हाला सर्वप्रथम हा ग्लास असा धरायचा आहे. आपल्या हातातनं आपण आपल्या बॉडीत रादर एनर्जी निर्माण करू शकतो आणि ती आपल्या हाताच्या थ्रू बाहेर येते. सो 2 मिनिटं डोळे मिटा. तुमची करंट रियालिटी, तुमचा बँक अकाउंट, किती पैसे आहेत त्याच्यात, किंवा तुमचे रिलेशनशिप्स, किंवा तुमचा जॉब आता कसा चाललाय, आणि तुम्हाला आता ह्या करंट स्टेटमध्ये कसं वाटतंय, हे तुम्हाला 2 मिनिटं डोळे मिटून इमॅजिन करायचंय किंवा त्याचा विचार करायचा आहे. पूर्णरित्या विचार करा, तुम्ही ह्या रियालिटीमध्ये खुश का नाही आहात, काय असं झाल्यानंतर तुम्हाला खुशी मिळेल, काय प्रॉब्लेम्स येत आहेत आता तुम्हाला. की सपोज 50,000 बँकेमध्ये माझ्या आहेत, तर मला खूप
खूप अशा गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत किंवा माझे डिझायर्स आहेत ते फक्त 50,000 होऊ शकत नाहीत, त्यामुळे मी आता नाखुश आहे. असं तुम्ही काहीही विचार करू शकता की ज्याच्यानी तुम्हाला तुमच्या डिझायर्ड रियालिटी पर्यंत पोहोचता येईल. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या डिझायर्ड रियालिटीचा ग्लास घ्यायचा आहे. आता तुम्हाला ह्याच्याबद्दल विचार करायचा आहे की डिझायर्ड रियालिटी कशी असणार आहे. तुमच्या अकाउंटमध्ये 2 लाख रुपये मिळाले किंवा अकाउंटमध्ये 2 लाख रुपये आले किंवा तुम्हाला प्रमोशन मिळालं किंवा तुमची कुठलीतरी रिलेशनशिप मॅनिफेस्ट झाली तर तुम्हाला कसं वाटणार आहे ह्याचा 2 मिनिटं विचार करायचा आहे. पुन्हा तीच एनर्जी आपल्याला लावायची. आता आपल्याला या करंट स्टेट मधलं जे पाणी आहे ते ह्याच्यामध्ये ओतायचंय विथ दॅट इंटेन्शन की ते डिझायर तुमची पूर्ण होतीये. आता आपण क्वांटम जम्प केलीये, म्हणजेच आपण नवीन रियालिटीमध्ये जम्प केलीये. सो आता डिझायर्ड स्टेटमध्ये आपल्याला हे आता आपलं करंट आहे असं आपल्याला विचार करायचा आहे. सो परत डोळे मिटा आणि आता स्वतःला सांगा की मी खूप खुश आहे, मी प्रॉस्पेरस आहे, मी हेल्दी वेल्दी आहे, मला ह्या पैशांचा खूप चांगल्यारीत्या उपयोग होणार आहे, मी दुसऱ्यांसाठी सुद्धा ह्या पैशांनी काम करणार आहे आणि सगळ्यांचा लाभ होणार आहे. आणि अजून काही गोष्टी तुम्हाला विचार करायच्या असतील तर किंवा एखादी चांगली रिलेशनशिप तुम्ही मॅनिफेस्ट करत असाल, जॉब प्रमोशन ते मिळालेलं आहे तुम्हाला ऑलरेडी, असाच विचार करायचा आहे. ते झाल्यानंतर आपल्याला आता हे पाणी प्यायचंय. ठीक आहे. तुम्ही काय करू शकता, हे पाणी साधारण 1-2 मिनिटासाठी साईडला ठेवा आणि आपली ही जी करंट स्टेटची नोट आहे ही काढा. ही आता आपल्याला फाडून टाकायची. ठीक आहे. सो ही नोट आपण फाडून टाकू. त्याच्या आधी मला काही फोटोज तुम्हाला दाखवायचे, त्यामुळे ते मी दाखवीन तुम्हाला. साईडला आलेले असतील की तुम्हाला अंदाज येईल काय टाईपच्या आपण करंट रियालिटी किंवा डिझायर्ड रियालिटी लिहिणार आहोत. आता करंट रियालिटीशी आपला काही संबंध नाही, कारण ती आपली आता पास झाली, राईट. सो हे फाडून टाकली नोट. आता आपल्याला काय करायचं, आता म्हणायचं की हे माझं आत्ताचं प्रेझेंट आहे आणि मग हा विचार करता करता पाणी आपल्याला प्यायचंय. आणि हो, जेव्हा आपलं डिझायर्ड स्टेटमधल्या ग्लासमधलं पाणी पिऊन होईल त्याच्यानंतर आपल्याला डोळे मिटून म्हणायचंय इट्स डन, इट्स डन, इट्स डन. म्हणजे हे ऑलरेडी झालं आहे असं 3 वेळा आपल्याला म्हणायचंय. हे वॉटर चार्ज वॉटर होतं, त्यामुळे ते जेव्हा आत जातं तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली ती एनर्जी आतमध्ये मिळणार आहे. हे तुम्ही सकाळी उठल्यानंतर एकदा आणि रात्री झोपायच्या आधी एकदा असं 7 दिवस कंटिन्यूस करा. मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की तुमची कुठली डिझायर मॅनिफेस्ट झाली आहे का. आणि हा जो कागद आहे, मी काय करते, मी जेव्हा 2 कप फॉलो करते तेव्हा हा माझा पेपर आहे, तो मी माझ्या मॅनिफेस्टेशन डायरीमध्ये चिकटवून टाकते. म्हणजे तुम्हाला नंतर बघता येतं की कुठल्या कुठल्या डिझायर्स तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत. आय थिंक आता मी सगळ्या एक्सपेरिमेंट बद्दल कव्हर केले. आणि जर तुम्ही ती इच्छा ठेवून एक्सपेरिमेंट नाही केली तर आत्ताच मी तुम्हाला हे सांगते की काहीही काम करणार नाहीये. त्यामुळे व्हायब्रेशन्स, एनर्जी, बिलीफ, फोकस पूर्ण 100% देऊन एक्सपेरिमेंट करा. अँड ट्रस्ट मी, इट विल वर्क फॉर यू. माझ्यासाठी, कारण खूप गोष्टी आत्तापर्यंत खूप गोष्टींनी काम केलेले आहे. ठीक आहे. तर अजून काय सांगायचं राहिलंय, काही नाही. लास्ट जाता जाता एकच सांगू इच्छिते की बिलीव्ह इन द पॉसिबिलिटी, की हे होणारच आहे. एकदा चान्स तर देऊन बघा. इतक्यांदा सपोज तुमचं काम नसेल केलं, एकदा 100% देऊन बघा. आणि का नाही, प्रयत्न करण्यात काहीच हरकत नाही. ह्याच्यात आपला काहीही लॉस नाहीये. आपण एनर्जी इन्क्रीज करतोय आपल्या बॉडीतली. तर जोपर्यंत तुम्ही फोकस ठेवणार नाही तोपर्यंत एफर्ट्सही तुम्ही करणार नाही. आणि असं नाही की नुसती म्हणजे मेथड करून झोपून जायचंय. आपल्या कर्माबरोबर एनर्जेटिक एफर्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. तर काही तुम्हाला स्पेसिफिक टेक्निक्स बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा अजून काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. जर कोणाला या व्हिडिओनी मदत होणार असेल तर हा व्हिडिओ त्यांच्या बरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढे जे काही व्हिडिओज मी टाकणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. माझं नाव नेहा देशपांडे आणि मी लवकरच तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटणार आहे. बाय.